नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 3च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातली या क्षणाची एक मोठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक होणार असून 8 जागांवर निर्णय होणं अपेक्षित आहे. तर एकूणच या संदर्भात मित्रपक्षांसोबत चर्चा होणं अपेक्षित असून मित्रपक्षांचं मत या ठिकाणी जाणून घेतलं जाणार आहे. जालना, औरंगाबाद, रावेर, नंदुरबार, नगर या जागांवरती या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित असून उद्या काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक होणार असून 8 जागांवर निर्णय येणं अपेक्षित आहे. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्या सोबत आहे. प्रफुल्ल, आपण पाहतो कालपासून बैठकींचा हा सिलसिला सुरू आहे, तर उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. एकूणच आजच्या बैठकीतले प्रामुख्याने मुद्दे सांगा आणि उद्या होणाऱ्या या बैठकीचं नेमकं काय प्रयोजन, काय स्वरूप? स्वाती, आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जी आहे ती नगरच्या जागेसाठी होती. नगरमध्ये जी लोकसभेची जागा राष्ट्रवादी लढू इच्छिते त्या स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी पक्षाची जी स्थानिक नेत्यांची भूमिका आहे ज्या पक्षप्रमुखांकडे मांडली आहे की आपण जर समजा या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 2 आमदार आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे एकूण 17 जागा आहेत, त्यापैकी 12 जागा जर राष्ट्रवादीकडे असतील आणि जवळपास निम्म्याच्या वर पंचायत समित्या राष्ट्रवादीकडे आहेत, अशा परिस्थितीमध्ये नगरची जागा सोडणं योग्य नाही ही भूमिका जी आहे स्थानिक नेत्यांनी मांडली आहे आणि पक्षाने देखील ती ऐकून घेतली आहे. आणि त्याचबरोबर नगरमध्ये ज्या नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिला त्यांचं काय करायचं या संदर्भात देखील बैठक झाली. यामध्ये कडक कारवाई करण्याचे संकेत जे आहेत ते पक्षश्रेष्ठींनी या ठिकाणी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना दिलेल्या आहेत. या 2 गोष्टी आजच्या दिवसभरातल्या आहेत. आणि उद्या जी बैठक होते ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त बैठक आहे. यामध्ये मित्रपक्षांना देखील स्थान असणार आहे. मित्रपक्षांना ज्या जागा हव्या आहेत त्या जागा त्यांना विचारल्या गेल्या आहेत आणि त्या जागांव्यतिरिक्त ज्या उरलेल्या 8 जागा आहेत त्या जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक होईल. त्यामध्ये नगर असेल, नंदुरबार असेल, रावेर आहे, औरंगाबाद आहे, या जागांवर निर्णय अपेक्षित आहे. कारण दोन्ही जागा, या सर्व 8 जागांवर काँग्रेसने देखील दावा सांगितला, राष्ट्रवादीने देखील दावा सांगितला. त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो उद्या या ठिकाणी समोर येईल आणि आघाडीचं एकूण चित्र स्पष्ट होईल. कारण 20-20 जागा ज्या आहेत त्या दोन्ही पक्षांनी वाटून घेतल्या. आता उरलेल्या ज्या 4 जागा आहेत त्या देखील या उद्याच्या बैठकीमध्ये त्यावर चर्चा अपेक्षित आहे. अगदी प्रफुल्ल, तर आघाडीचं चित्र स्पष्ट होण्याच्या दृष्टिकोनातून उद्याची बैठक महत्त्वाची आहे आणि या होणाऱ्या बैठकी संदर्भातील जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. बघत पुढची बातमी. नगर महापालिका निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत कारवाईबाबत चर्चा झाली असून या नगरसेवकांचं निलंबन होण्याची शक्यता आहे. मात्र नगरसेवकांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी 5 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. आणि आता बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 9 जानेवारीपासून मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. उद्धव ठाकरे आता 9 जानेवारीपासून दौरा करणार आहेत. दुष्काळग्रस्त भागांची ते पाहणी करणार आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेना मोठी मदत मोहीम या ठिकाणी सुरू करणार असल्याची देखील माहिती मिळते आहे. उदय जाधव या दौऱ्यासंदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात. उदय, एकूणच उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याचं कसं स्वरूप असणार आहे, काय प्रयोजन या दौऱ्याच्या पाठीमागचं? स्वाती, आता थोड्याच वेळापूर्वी मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये 9 जानेवारीपासून महाराष्ट्रातला जो दुष्काळग्रस्त भाग आहे, खास करून मराठवाड्यातले जे आपले औरंगाबाद, बीड, परभणी, जालना हे जे जिल्हे, या जिल्ह्यातले जे दुष्काळग्रस्त गावाचा मुख्य करून दौरा होणार आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या गावांमध्ये जाणार आहेत. तिथल्या शेतकऱ्यांना, दुष्काळग्रस्त नागरिकांची ते भेट घेणार आहेत. त्यांना तिथे मदत मोहीम देखील मोठी करणार आहेत. जवळपास 100 ट्रक भरून पशुखाद्य जे आहेत ते शिवसेना पक्षातर्फे तिथे वाटप होणार आहे. त्याचबरोबर पाण्याचे टँकर्स जे आहेत त्यांचं तिथे वाटप होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी धान्य जे आहेत त्यांचं देखील वाटप होणार आहे. एवढं सगळं होणार आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने जी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केलेली आहे त्या कर्जमाफीची किती अंमलबजावणी झालेली आहे, किती शेतकऱ्यांना खरोखर कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे, याचा एक सर्व्हे करून थेट चौकशी स्वतः उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांकडे जाऊन करणार आहेत. ही सगळ्यात मोठी बातमी आहे. कारण स्वतः उद्धव ठाकरे एकूणच कर्जमाफीचा रियालिटी चेक जो आहे तो ग्राउंडवरती जाऊन करणार आहेत. त्यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील असणार. ते 9 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत सर्व दुष्काळग्रस्त भागांमध्ये या मदत निधीचं वाटप करणार आहेत। मात्र त्या वाटपाबरोबरच सरकारकडनं शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त भागातल्या नागरिकांना
किती मदत मिळालेली आहे याचा देखील आढावा घेणार आहे। याचा एक सर्वे करून थेट चौकशी करणार आहेत, जेणेकरून भाजप सरकारला कशा प्रकारे कोंडीत पकडतील अशा प्रकारची रणनीती शिवसेनेने आखलेली दिसून येते। त्यामुळे या दुष्काळग्रस्त दौऱ्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि या दुष्काळग्रस्त दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची एक सभा देखील होणार आहे। या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतील, कारण कर्जमाफी संदर्भात त्यांनी जो सर्वे करून एकूणच रिपोर्ट मागवलेला आहे त्यामध्ये किती कर्जमाफी खरं तर शेतकऱ्यांपर्यंत झाली, त्यांना किती मदत मिळाली याचा एकूण रिपोर्ट ते सादर करणार असल्याची माहिती आपल्याला अगदी उदय। आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यातून खऱ्या अर्थानं दुष्काळग्रस्तांसाठी सकारात्मक काय साध्य होतं का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी उदय।